जर मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गामधून आरक्षण दिलं, ओबीसी समाजावर अन्याय होईल. या पवार साहेबांचं करायचं काय? पवार साहेबांचं करायचं काय? अजितदादा पवार साहेब, या राजकारणापायी तुम्ही तुमच्या चुलत्याला सोडलं राव. राजकारण कधी सोडणार आहे? आणि 5 कोटी मराठ्याला एक वाघ मिळाला. वाघाचं नाव आहे मनोज पाटील जरांगे. धन्य धन्य जरांगे पाटील, जरांगे पाटील, जरांगे पाटील. नाही फितूर, नाही फितूर. शिंदे सरकार केलं गार, 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 शिंदे सरकार केलं गार. वाघाचं नाव जरांगे पाटील. घरदार लुटलं चोरानं, घरदार लुटलं चोरानं, लुटलं चोरानं, लुटलं चोरानं, लुटलं चोरानं. हैराण झालं आमचं दिन, 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 हैराण झालं आमचं दिन. जरांगे पाटील आमचा प्राण, जरांगे पाटील आमचा प्राण, जरांगे पाटील आमचा प्राण. मराठ्यांचा क्रांती सूर्य, मराठ्यांचा क्रांती सूर्य, क्रांती सूर्य, क्रांती सूर्य, क्रांती सूर्य. लावी तो प्राणाची बाजी, लावी तो प्राणाची बाजी, लावी तो प्राणाची बाजी. शिंदे सरकारला पाणी पाजी, 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 शिंदे सरकारला पाणी पाजी. रक्त सळसळले रोमा रोमा, रक्त सळसळले रोमा रोमा, रक्त सळसळले रोमा रोमा. जरांगे पाटील ठेवा ध्यानात, जरांगे पाटील ठेवा ध्यानात, जरांगे पाटील ठेवा ध्यानात. मुद्रा तुम्हा स्वाभिमानात, मुद्रा तुम्हा स्वाभिमानात, मुद्रा तुम्हा स्वाभिमानात. आरक्षणाची चर्चा झाली गल्ली बोळात, गल्ली बोळात, गल्ली बोळात. आरक्षणाची चर्चा झाली गल्ली बोळात, गल्ली बोळात, गल्ली बोळात. मोदी सरकार हैराण झालं बघा दिल्लीत. आरक्षणाची ठिणगी पेटलेली आहे आणि ही आरक्षणाची ठिणगी आमच्या अंबड घनसावंगी तालुक्यामधून 29 ऑगस्ट रोजी मराठ्यांचे क्रांती सूर्य मनोज दादा जरांगे पाटील यांनी आमच्या अंबड घनसावंगी तालुक्यामध्ये या मराठा आरक्षणासाठी 35 उपोषण केली, पण सरकार उपोषणाकडे लक्ष देत नव्हतं. आणि असा आमचा ठाण्यावर 29 ऑगस्ट रोजी मनोज पाटील जरांगे साहेबांनं शहागडमध्ये भव्य दिव्य सभा बोलवलेली आहे. आणि या सभेमध्ये अंबड घनसावंगी परिसरातील 20,000 मर्द मराठे आलेले. आणि आमचा ठाण्यावर कडाडला आणि 20,000 मराठ्यांना संबोधित करताना आमचा ठाण्या वाघ म्हणाला, मराठ्यांनो, मराठे कधी एकत्र येत नाही आणि मराठे एकत्र आलं की इतिहास केल्याशिवाय राहत नाही. हा मराठ्यांचा इतिहास आहे. अरे ग्रँड ऑफ शिवचरित्राच्या प्रेमात पडला आणि या ग्रँड ऑफ आणि मराठ्यांचा इतिहास लिहिला. आमचा ठाण्या वाघ शहागडमध्ये बसला आणि आमच्या ठाण्या वाघाने मराठ्याला मराठा आरक्षणाविषयी बंड पुकारा लावलेला.
बघा मराठा कधी मरायला तयार झाला. आमचे मनोज पाटील जरांगे म्हणाले, मराठ्यांनो एक तर आरक्षणाची विजय यात्रा निघेल, नाहीतर माझी अंत यात्रा निघेल. जेव्हा जेव्हा मराठा मरायला तयार होतो तेव्हा सरकारला शरण येवा लागतं. हा मराठ्यांचा इतिहास आहे. वाघ सराटी आंतरवालीमध्ये उपोषणात असला काय, आणि आमचा धान्या वाघ महाराष्ट्राच्या दौऱ्यात असला काय, शेवटी तो वाघ म्हणजे मर्द मराठ्यांचा वाघ आहे. आणि सराटी आंतरवालीमध्ये माईबाप मराठा आरक्षण उपोषणाला सुरुवात झालेली आहे. आणि ह्या उपोषणाला सुरुवात होत असताना मराठ्यांच्या वादळाला सुरुवात होणार आहे. 30 ऑगस्ट झाला, 1 सप्टेंबरचा दिवस उजळलेला आहे. आणि या 1 सप्टेंबर रोजी महाराष्ट्र शासनाचे 2000 पोलीस लोकांचा ताफा आमच्या छोट्याशा सराटी आंतरवाली गावामध्ये आलेला आहे. शेतात राबायचं. थकल्याच्या नंतर थकलेली भागलेली आमची माणसं परत मनोज पाटलाच्या खांद्याला खांदा लावून मराठा आरक्षणाविषयी लढत होती. आणि अशा वेळेस माझी आई आणि माझी बहीण मनोज पाटला सोबत हरिपाठ म्हणू लागलेली आहे. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, करकटेवरी ठेवनिया, करकटेवरी ठेवनिया, करकटेवरी ठेवनिया. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, करकटेवरी ठेवनिया, करकटेवरी ठेवनिया, करकटेवरी ठेवनिया. हरिपाठ चालू असताना मित्रांनो 5वी झाली आणि पोलिसांनी लाठी चार्ज हमला आमच्या सराटी वाल्या आंतरवालीमध्ये केलेला. रक्ताच्या धारुल्यामध्ये माझी आई आणि माझी बहीण नाहून निघालेली आहे. रक्ताच्या धारुल्यामध्ये माझी आई बहीण निघालेली आहे. आणि त्या सराटी आंतरवालीमध्ये माझ्या आया बहिणीचं रक्त सांडलं. जेव्हा जेव्हा माझ्या आया बहिणीचं रक्त सांडतं तेव्हा महाराष्ट्रामध्ये मराठ्यांचं वादळ येत असत. आणि महाराष्ट्रामध्ये बघता 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 पाणलोटासारखी बातमी महाराष्ट्रभर पसरली आणि 5 कोटी मराठे एकत्र आले. हा मराठ्यांचा इतिहास आहे. मग तुम्हाला आम्हाला प्रश्न पडतो, मग आम्ही निषेध कोणाचा करायचा? पोलिसाचा करायचा का पोलिसाला आदेश देणाराचा करायचा? अरे दादा नो, पोलीस प्रशासनामध्ये इंडियन आर्मी मधील लेकर कोणाची? आमदाराची, खासदाराची, मंत्र्याची, अदानीची, अंबानीची, कोणाची? अरे लेकर मराठ्याची आहे. लेकर मराठ्याची आहे. श्रीमंताची धनवंताची पोरं कुठे आहे? आमदाराची खासदाराची पोरं कुठे आहे? श्रीमंताची धनवंताची पोरं चाटी चाटी सुंदर गाल ते झाले मालामाल मराठ्या, तू झाला रे कंगाल. मग यांनी पत्रकार परिषद घेतली. माझ्याकडे वेळ कमी आहे, मी 5-5 तास पोवाडा म्हणू शकतो, पण पैठणच्या मराठ्याचं एवढं सुंदर निवेदन एकदा जोरदार टाळ्या वाजा. मनोज पाटलाच्या मी एकूण 12 सभा केल्या, एवढं सुंदर फक्त पैठणच्या मराठ्यांनीच केलेलं. मग निषेध कोणाचा करायचा? आमच्या तिघांनी पत्रकार परिषद घेतली. पत्रकार परिषद पहिली ठिणगी कुठं पेटली बघा मराठ्यांनो.
आमचे नेते बारामती सम्राट आले. कुठं आले? आमच्या अंतरवालीत. मग आमची शेतकऱ्याची पोरं लय हुशार आहे. मराठा आरक्षण हे मराठा समाजाच्या फॉर्च्युनर बसलेल्या मराठ्यासाठी नाही, तर बैलगाडीमध्ये बसलेल्या मराठ्याचं आंदोलन आहे. मग आमची शेतकऱ्याची पोरं म्हणाली काय, या पवार साहेबाचं करायचं काय, पवार साहेबाचं करायचं काय. अरे मराठ्याचा आवाज जरा घुमू द्या. मराठा आमदाराचं करायचं काय, शरद पवारचं करायचं काय. एकाही ओबीसीच्या नेत्याची हिंमत नव्हती साहेब मराठ्याविषयी बोलायची. पण आमचे सम्राट आले. आम्हाला वाटलं शेवटच्या खेप्यात जाता जाता का व्हायना आमच्याविषयी चांगले बोलेल. आपण कोणाला घाबरत नाही. ही शेतकऱ्याची अवलाद आहे, मराठ्याची ओरिजिनल अवलाद. आणि घाबराचं काही कारण नाही. ऑलरेडी आपल्यावर मराठा क्रांती ठोक मोर्चा घनसावंगी 2017 307 आणि 353 सारखे गंभीर गुन्हे आपल्यावर ऑलरेडी आहे. भेद नाही कोणाला. घरात सोडून मरण्यापेक्षा मराठ्यात येऊन लढून मेलेलं 10 पट फायद्याचं. आमचे नेते आले आणि म्हणाले काय म्हणाले ऐका, ऐकून घ्या आधी, पदशीर ऐकून घ्या. जर मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गामधून आरक्षण दिलं, ओबीसी समाजावर अन्याय होईल. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केल्यापासून आम्ही मराठ्यांना आरक्षण देत आहे आणि आता 40 वर्ष झाले मराठ्यांना आरक्षण देण्याचा प्रयत्न सुरू आहे. आणि माझं पंतप्रधान होण्याचं स्वप्न माझा नातू रोहित पवार करेल. आणि आमचे मराठे घ्या झेंडेन खा फटके. आता 2023 ला मनोज पाटलानं मराठे हुशार केले. एकही नेता पैठण मध्ये यायला तयार नाही. नेत्याला हादरा सोडलाय मराठ्यांनी. मग ओबीसीच्या नेत्यांनी सुरू केलं टीव्हीवर बोलायचं. आमच्या माणसांनी सुरुवात केली म्हणून यांनी सुरुवात केली. 2 मिनिटात. आणि परत तिघांनी पत्रकार परिषद घेतली. तिघांनी जुने लोक म्हणतात 3 तिगडन काम बिघड, 3 तिगडन काम बिघड. तिघांची पत्रकार परिषद सुरू झाली. आमचे नेते गार होते. आम्ही बंड केलाय बंड, आम्ही उठाव केला उठाव. आम्हाला मराठ्याला आरक्षण द्यायचंय. आमचा सातत्याने प्रश्न सुरू आहे, मराठा समाजाला कसं आरक्षण देता येईल. मनोज पाटला सोबत माझी चर्चा सुरू आहे. आम्ही बंड केला बंड. पत्रकारांनी प्रश्न विचारला अजितदादा पवार साहेबांना, सराटी आंतरवालीमध्ये लाठी हमला कोणी केला. आमचं नेतं भडकलं. ते म्हणालं राजकीय जीवनात सामाजिक जीवनात काम करत असताना अडचणी येत असतात, त्या अडचणीला सामोरं जाता म्हणून राजकारण केलेलं आहे. पत्रकारांनी प्रश्न विचारला लाठी हमला कोणी केला. आमचं नेतं म्हणालं आम्ही तिघांनी केला नाही. जर आम्ही तिघांनी केला तर मी राजकारण सोडून देईन. अजितदादा पवार साहेब, या राजकारणापायी तुम्ही तुमच्या चुलत्याला सोडलं राव, राजकारण कधी सोडणार आहे. त्यामध्ये चांगली माणसं निर्माण होण्यासाठी खूप वेळ लागतो मराठ्यांनो. म्हणून तर आमच्या देशात वाघांची संख्या कमी आहे का जास्त आहे. वाघांची संख्या कमी आहे, कुत्र्याची हल्ली कुत्रे मराठा आरक्षणाच्या विरोधात लई टीव्हीवर बोलायला लागले. वाघांची संख्या कमी आहे, कुत्र्याची जास्त आहे. आणि 5 कोटी मराठ्याला एक वाघ मिळाला. वाघाचं नाव आहे मनोज पाटील जरांगे. पाटलाचं काम कसं आहे, हाथी चलते हैं कुत्ते भोगते रहते हैं. आपल्या कार्यक्रमात जो मराठा टाळी वाजणार नाही तो उद्या पैठणच्या चौकात जाऊन टाळी वाजेल.
वाघांची संख्या कमी आहे आणि कुत्र्याची संख्या जास्त आहे आणि आरक्षणाचा पोवाडा मराठ्यांचा पोवाडा म्हणजे वाघांची संख्या वाढवणाराचा पोवाडा आणि ज्या ज्या वाघांनी हा पोवाडा ठेवलाय हा वाघ त्यांच्यासाठी काय म्हणतोय ऐका लढा यशाच्या निकारकाचा लढा यशाच्या निकारकाचा शिवतंत्र बुद्धी तसाचावं नाच्यानी खुशाल नाचावं पण पैठणच्या मराठ्यांनी फक्त आणि फक्त पुस्तक वाचावं शिवछत्रपतींची कीर्ती गाऊ दिन रात्री माझ येतो वेगळा होता त्यांच्या
मी चिंचोली गावाला आज गातो मराठीचा हिरा आज गातो मराठीचा हिरा शंकर विठ्ठल पाडीरागा शंकर विठ्ठल पाडीरागा ज्ञानेश गणेश गाती गाऊनाला ज्ञानेश गणेश गाती गाऊनाला अरुणाशोक सचिन तालाला अरुणाशोक सचिन तालाला शाहीर वगैरे गातो बाबा गुलामाप्रमाणे वागवल्या जात होत स्वतःला कर्तृत्वान म्हणून घेणारे मराठे वेगवेगळ्या भाषांना मुजरे घालण्यामध्ये व्यस्त होती पण जिजाऊच्या मनामध्ये गुलामीचा हुंकार फुटलेला आहे 400 वर्षापूर्वी जिजाऊच्या मनामध्ये गुलामीचा हुंकार फुटला आणि 2023 ला माझ्या आया बहिणीच्या मनामध्ये आरक्षणाचा हुंकार फुटलेला जिजामातेच्या मनी उमटला गुलामीचा हुंकार गुलामीचा हुंकार गुलामीचा हुंकार जिजामातेच्या मनी उमटला गुलामीचा हुंकार भूमिका पाया घातला शुभ हा झंकार तुम्ही म्हणाल अवघ्या 10 मिनिटांमध्ये मराठ्यांचा क्रांती सुरू येणार आणि या पैठण नगरीमध्ये आरक्षणाचा सूर्य अवघ्या 10 मिनिटात येणार धन्य धन्य